गंगाधरी शक्तिमान आहे. मुद्द्याची लढाई कुठे आहे तुमची? प्रवीण तायडेच्या अंगावर बाया सोडा, प्रवीण तायडेच्या अंगावर शाई फेका, प्रवीण तायडेच्या अंगावर ॲट्रॉसिटी टाका. अनेक शेतकरी नेते होऊन गेले, हे तर शेतकरी नेते समजतात स्वतःला. त्यांचा एकदा विश्वास ठेवते, नंतर विश्वास ठेवत नाही. 4 वेळा तुम्हाला निवडून दिलं, त्या लोकांना तुम्ही मेंढरं म्हणता, त्या लोकांना तुम्ही भामटे म्हणता. वारंवार हिंदूंवर होणारे, मागं एक मुलगी पडून दिली लव जिहादच्या प्रकारात, ते आज काय बोलतात, उद्या काय बोलतात, समोरचा काय गांजा पेला होता का बोलताना. आणि हिंदूंना सुरक्षित करण्याचं काम माझं करणं हे ध्येय आहे. चाटुगिरी करून आमदारकी आली तो विषय वेगळा आहे. यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि यानंतर आता अचलपूर मतदारसंघामध्ये चांगलीच रसिकता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट आमदार प्रवीण तायडे आहेत. भाऊ, काय सांगाल? एकीकडे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे, महायुतीला वारंवार टीका टिप्पणी करणारे, आज स्वतःच महायुतीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे आणि विधान परिषदेची उमेदवारी सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी दाखल केलेली आहे. हो, आता शेतकऱ्यांना डुक्कर म्हणणारे, शेतकऱ्यांना भामटे म्हणणारे आणि मला लोकांनी पाडलं, पक्ष चालवण्यासाठी पैसा पाहिजे, हे असे अनेक वक्तव्य त्यांनी केलेले आहे अनेक मुलाखतीमध्ये. पक्ष चालवायसाठी पैसा पाहिजे, पैशाची गरज असते, सत्ता महत्त्वाची असते. मग अनेक शेतकरी नेते होऊन गेले, हे तर शेतकरी नेते समजतात स्वतःला. मी पहिल्या टर्मनंतरच लक्षात आलं होतं यांच्या की आपण तसं शेतकऱ्याचा आधार घेतल्याशिवाय आपण दुसरी टर्म मारू शकत नाही किंवा शेतकरी नेता व्हायचा आहे आपल्याला. मला एवढं माहिती आहे की त्यांनी ते शब्दावर कायम राहत नाही. ते आज काय बोलतात, उद्या काय बोलतात. बंडखोरी केल्याशिवाय, बंडखोरीवाले सत्तेत आहे, बंडखोरी केल्याशिवाय सत्ता मिळत नाही. हे असे अनेक त्यांचे फुटेज पहा तुम्ही आधीचे, तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे शेतकऱ्यांना भामटे म्हणणं, मेंढरासारखी जातीपातीचं मेंढरासारखं राजकारण, म्हणजे लोकांना मेंढर म्हणतात. आणि 4 वेळा तुम्हाला निवडून दिलं, त्या लोकांना तुम्ही मेंढर म्हणता, त्या लोकांना तुम्ही भामटे म्हणता, त्या लोकांना तुम्ही पैशाशिवाय आणि माझ्याजवळ कमी पैसे होते म्हणून मी निवडणुकीत पराभूत झालो. मग 4 निवडणुकीत तुमच्याजवळ जास्त पैसे होते का? तुम्ही निवडून आले. 4 निवडणुकीत तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तेव्हा तुम्ही जास्त पैसे खर्च केले होते का? हो, तुम्ही नाटकं केले पहिल्यांदा रुपया जमा करून. आज तुमची प्रॉपर्टीची मोजदाद करा ना, कोणाकोणाच्या नावानं. माझ्याजवळ नावं आहेत सगळे, कोणाकोणाच्या नावानं कुठं काय आहे, सगळं लेखा-जोखा आहे माझ्याजवळ, प्रूफ सहित आहे. उगाच बोलायला लावू नका, उगाच आपल्या या गोष्टीचं हे करू नका. आता तुम्ही आमदार झाले आहे, तुम्ही हिंदुत्वाच्या ह्याच्यात आलेले आहे. तुम्ही हिंदू शेला पांघरला, स्वतःला पांघरून घेतला, पायात पडले तुम्ही आणि आमदारकी मिळवली. आणि तुमचे शब्द तेच आजही तेच असते की नाटकी भाषा. कोणती नाटकी भाषा? शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, आम्ही मुद्द्याची लढाई आहे. मुद्द्याची लढाई कुठं आहे तुमची? तुम्हाला कधी असं वाटते की आता तुम्ही इथं येऊ नये, तुम्ही सरकारवर टीका करा आणि दाखवासाठी लोकांना. मी तुम्हाला भविष्य सांगतो. हे काय तर बघून घ्या, तुम्ही लिहून सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न करेन का? तर मी पहा कसा आहे, मी कशा प्रकारचा नेता आहे हे दाखवण्यासाठी. प्रत्यक्षात वेगळी गोष्ट आहे. ते एक कोणी मुलाखतकार आहेत, ते त्यांनी दिलेलंच आहे की कुठली तरी मंत्रालयाच्या बाजूची जागाची डीलिंग काय तुम्ही पहा ना. तुम्ही त्यांना हे पहा ना. आम्हाला 60 लोक पेड ट्रोल करणारे, पेड व्यक्ती हे आम्हाला ट्रोल करतात. तुम्ही पैसे देऊन ट्रोल करायला लावता. 60 सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यांचे. तुम्हाला आता सर्वसामान्य जनता ट्रोल करत आहे, याचंसुद्धा तुम्ही भान असू द्या. सर्वसामान्य जनता तुम्हाला ट्रोल करत आहे, सर्वसामान्य लोक ट्रोल करत आहे तुम्हाला. कारण तुम्ही भूमिकाच तशी घेतलेली आहे. माझे मित्र आहे ते शिवलिंग आप्पा बुधने, परभणीचे जिल्हा प्रमुख. त्यांचा मला काल फोन आला, मी पत्रकार परिषद घेतोय म्हणे, आम्हाला विचारलंही नाही म्हणे. आणि 2 दिवसापासून सूत्रांच्या आधारे नाही, 6 महिने आधी सूत्र होते, हे सुरू होते सूत्र. जेव्हा तुम्ही नागपूरहून
मुलाखतीला गेले होते. हे सत्यात आहे, हे सत्य आहे. म्हणजे लोकांना वाऱ्यावर सोडू, शेतकऱ्यांना काय त्यांच्या आंदोलनकर्त्यांना वाऱ्यावर सोडून, हे आंदोलनकर्त्यांनीसुद्धा त्याच्यातून काहीतरी समज शिकलं पाहिजे की आपण कोणाच्या नांदी लागलो आहे. ते स्वतःचं घबाड भरवण्याच्या माध्यमातून फक्त तुमचा वापर करत आहे का, याचाही विचार केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी एक शेतकरी आहे म्हणून मी म्हणून म्हणतो या गोष्टी करतो. आणि शेतकरी भोळा बाबळा आहे बिचारा, कोणावर विश्वास ठेवते अशी गोष्ट आहे त्याची. काल आपण आपल्या भाषणातून म्हटलं आहे की अचलपूरमध्ये हिंदुत्वाला कुठंही तडा जाऊ देणार नाही. 100% तुम्ही प्रकरण बघा परतवाड्याचं. अतिशय मोठं प्रकरण आहे आणि अतिशय म्हणजे परतवाडा शहराची, अचलपूर मतदारसंघाची बदनामी होणारं प्रकरण आहे. आणि जेव्हा कोणाची आई बहीण असो, त्याच्या आई बहिणीवर जर कोणी अशा प्रकारच्या हे करत असेल, अत्याचार करत असेल, तर कोणती पीडित असू दे, तर निश्चितच. आणि त्यात हिंदू आहे, हिंदू लवजिहादचाही प्रकार आहे, हिंदुत्वाचाही प्रकार आहे. म्हणजे हिंदू असल्यामुळे पण त्यांचे नाव समोर आले नाही, ते गुप्त रिपोर्ट दिलेले आहे, त्याच्यामुळं ते नाव समोर येणार पण नाही. याचा अर्थ असा होत नाही की त्यात हिंदू नाही. मग हिंदू असं मागे एका आपले रवी काका खंडेलवाल आहे, त्यांच्या दुकानावर एका मुस्लिम यांनी हमला केला, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, त्यांचं दोन्ही लोकांना जखमी केलं, दुकान फोडलं. असे प्रकार. त्याच्यानंतर वारंवार हिंदूंवर होणारे, मागं एक मुलगी पडून नेली लव जिहादच्या प्रकारात, तो सुद्धा एक प्रकार. आणि आता हा होणारा हा प्रकार झालेला हा प्रकार. त्यामुळं आतापर्यंत 20 वर्षात त्यांना आधार नसेल कदाचित. ते आधार, कारण हे काही पडत नव्हते, कारण त्यांना तो विशिष्ट समाजाची मतं पण पाहिजे होते. परंतु मी आता 1.5 वर्षात ह्या गोष्टी स्वतः हाती घेऊन, स्वतः त्यात एक इनिशिएटिव्ह घेऊन, पुढाकार घेऊन या गोष्टी केलेल्या आहे. म्हणून भविष्यात हिंदूच्या सुरक्षिततेबद्दल मी कटिबद्ध आहे आणि त्यांच्या कोणत्याही समस्येशी मी बांधील आहे. त्याच्यामुळे मी हे म्हटलं आहे की हिंदूंनी हिंदुत्वाशी प्रतारणा कोणी करू नये, आणि केली तर ते सहन केल्या जाणार नाही. आणि हिंदूंना सुरक्षित करण्याचं काम माझं करणं हे ध्येय आहे. त्याच्यामुळे मी ते करत राहणार. दुसरीकडे जर पाहिलं तर आपण बच्चू कडूंना पराभूत केलं होतं, परंतु मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे. तुम्ही काल कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं की आपल्यासमोर मोठं आव्हान या ठिकाणी आहे. नाही, आव्हान म्हणजे मी कार्यकर्त्यांना सजग करण्याचा प्रयत्न केला. आव्हान बिव्हान काही नाही आहे. गंगाधरी शक्तिमान आहे. मी सरळ सांगतो तुम्हाला, मी सत्तेतला जनतेने निवडून दिलेला आमदार असल्यामुळं मी त्यांचे कामं करण्यासाठी, लोकांचे कामं करण्यासाठी सक्षमच आहे, तो विषयच नाही काही. परंतु कार्यकर्त्यांमध्ये कुठंतरी नैराश्याचं वातावरण निर्माण झालं होतं की तुम्ही एका बॅकडोर, म्हणजे पडलेल्या उमेदवाराला तुम्ही बॅकडोरनी घेतलं, म्हणजे काही जे गेले ते बॅकडोरनी, तर कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं होतंच ते. त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं की तुम्ही उगाच ह्या गोष्टी करू नका, तुम्ही सजग राहा. आणि हे जे तुम्ही आव्हान समजता, म्हणजे ते आव्हान आपण पेलू, तुम्हाला वाटत असेल तर. माझ्या दृष्टीनं काही आव्हान बिव्हान नाही आहे, माझ्या दृष्टीनं काही विषय नाही आहे. मी पाळलं, लोकांनी पाळलं. त्याच्यामुळं आता ते चाटुगिरी करून आमदारकी आली, तो विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. आणि दाखवताना कॅमेऱ्यावरती हम मुद्दों की लढाई लढाएंगे, हमने वो हासिल किया, सूत्रांच्या माहितीनुसार. सूत्र काय याच्यात असतात, यांच्यासाठी काम करतात का सूत्र? म्हणजे खरी मीडियांचा समावेश आहे. मीडियाचा समावेश तुमच्या याच्यात नसेल, प्रत्येकाच्या बाबतीत असते असं नाही आहे. परंतु तुमची हे शिजलेली खिचडी होती, शिट्याच व्हायच्या होत्या फक्त कुकरला. आता त्या शिट्या झाल्या, तुम्हाला खिचडी भेटली. शिजलेलीच खिचडी होती, ते आधी शिजवलं होतं ते. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला जनतेला सांगू नये. मला तर मूर्ख समजूच नाही, पण जनतेलाही मूर्ख समजू नये. म्हणजे हे जे आंदोलन केले शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून, म्हणजे सरकारवर दबाव टाकून त्यानंतरच सरकारवर दबाव टाकून द्यायचा विषय कसा आहे की बा मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, मी शेतकऱ्यांसाठी हे करतोय. आणि ते आधीच सेटिंग झालं होतं की मला तुम्ही घ्या, मी विदर्भात असं करन,
किंवा मी अमकं करण तमकं करण, पण जनता विश्वास ठेवायला तयार नाही आहे. जनता एकदा विश्वास ठेवते, नंतर विश्वास ठेवत नाही. जनतेचा सरकारवर विश्वास आहे, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं सरकारमधील आमदार निवडून दिलेले आहेत. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीसारखे अनेक लोक निवडून दिलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेचा विश्वास सरकारवर आहे. आपण काल आपल्या भाषणातून म्हटलं की जर बच्चू कडू पाचव्यांदा निवडून आले असते तर या ठिकाणी वाल्मिक करार पैदा झाले असते. अहो बघा ना, तुम्हालाच माहिती आहे ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, प्रवीण तायडेच्या अंगावर बाया सोडा, प्रवीण तायडेच्या अंगावर शाई फेका, प्रवीण तायडेच्या अंगावर ॲट्रॉसिटी टाका. गावात गेला उद्घाटनाला एखाद्या, त्यानं आणलं का काम, ते समजा पूर्वीचं काम एखादं असेल, मग तुम्ही वसुधाताईला पाडून आले होते तर तेव्हा त्यांचेही कामं होते, तेव्हा लोकांनी तुम्हाला असं म्हटलं का? असं नसते. आणि ट्रक खाली चिरडून घ्या, 3-4 लाखात 4-5 लाख रुपये घेईल ट्रकवाला, हो टिप्परवाला, उडून टाकू. आणि अर्धमेला सोडू नका, पुरा मारून टाका. उरावर बसायला पाहिजे का एक तो माणूस अर्धमेलेला? अशा प्रकारची भाषा आहे ना त्याच्यात. मी कुठं बोललो आहे? कोण बोललो आहे? का समोरचा का गांजा पेला होता का बोलताना? मला हे म्हणायचं आहे की तुम्ही स्वतः बोलले ते, आणि तुम्ही अशा प्रकारचे किती लोक आता याच्या पहिले सुपाऱ्या दिलेल्या आहे, किती प्रकारच्या लोकांना मारलेला आहे. ते एक महिला जालन्यात तिथे ॲक्सिडेंट झाला, तिचा कोणताच तपास झाला नाही, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. हां, त्याच ऑडिओ क्लिपमध्ये आहे कोणीतरी कासदेकर मारला ट्रॅफिकवाला, त्याचा काय हे आहे का? त्याची चौकशी कधी होईल? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह होणं आवश्यक आहे ना. ऑडिओ क्लिप संदर्भात मग तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावेळेस तर हे म्हणत होते सरकार यायचं आहे, फॉरेन्सिक लॅब यायची आहे. आता तर सरकारमध्येच तुम्ही आलेले आहे, त्याच्यामुळं आता डाऊट घ्यायचा काही विषयच नाही आहे. त्याच्यामुळं म्हणून जर हे पाचव्यांदा झाले असते, मला सांगा, हे आमदार नसताना एका महाराष्ट्रात असं राजकारण कधी माजी आमदारांना एका आमदाराच्या भावाला किंवा कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला मारून टाकण्याचा, टिप्परनं उडून देण्याचा असा प्रकार कधी केलेला नाही. त्यामुळे ऑडिओ क्लिप मी की केली आहे का? मी काही ते फोन टू फोनमध्ये बोललो आहे का कोणी? ते ऑडिओ क्लिप आहे आणि तिचं ऑथेंटिक पुरावा सगळं सही जमा झालेला आहे. त्याच्यामुळं असं कोणी समजू नये की असं कोणी मानू नये. ते खोटं नाहीच ना. तेच बोलले ना स्वतः की 4-5 लाखात सुपारी देऊन आपण ते मारून टाकू, पार्टीवर राहायचा बरोबर, पक्षात बरोबर पाठवायचे, म्हणजे संशय तुझ्यावर येणार नाही. ॲट्रॉसिटीचा रिपोर्ट देऊन दे, एक पदर काढलेला तुझ्या पत्नीचा एक रिपोर्ट देऊन दे सेफ्टीसाठी. हे सगळं आहे ना त्याच्यात. मग निवडून आल्यानंतर तुम्ही वाल्मिक आपल्या बीडसारखे प्रकरणं इथं या मतदारसंघात झाले, या जिल्ह्यात झाले नसते काय? तुमच्यावर विश्वास सामान्य माणसाचा राहिला का? आता नाही राहिला. आणि अशा गोष्टी जीवापर्यंत उठणे, राजकारण ठीक आहे ना, राजकारण खेळा राजकारणासारखं खिलाडी वृत्तीनं, परंतु जीवापर्यंत उठणे, जीव घेण्या इतपत जाणे, ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेला आवडत नाही. या गोष्टीची जनतेला आवडत नाही या गोष्टी. तुम्हाला वाटते असं? तुमचे ते घिसेपिटे पुराणे डायलॉग ते आता कंटाळली आहे जनता. त्याच्यामुळं मी या वक्त्यावर ठामही आहे आणि मी याच्यासाठी काढलं ते की ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत जरी गेल्या, आता थोड्या गेल्या तर अजून जनतेपर्यंत गेल्या पाहिजे की या माणसाची मानसिकता कशी आहे. हा कोण्या 20 वर्ष भोगल्यानंतर अजूनही मीच पाहिजे म्हणते. हे कसं का? तुमच्यात असं काय काहून नाकारलं तुम्हाला? त्याचा तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. अजिबात मान्य नाही मला. 2.5 वर्ष मंत्री होते ना तुम्ही. 2.5 वर्ष मंत्री याच्यात तुम्ही तर कोणते कामं केले दाखवा ना. 2.5 वर्ष मंत्री होते आणि 20 वर्ष सरकारसोबत होते ना साहेब. 20 वर्ष सरकारसोबत होते ना. त्यावेळेसही सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करायचं काम का? तर मी वेगळा आहो, मी स्वतः एक वेगळा विचाराचा आहो, वेगळा आहो, माझी वेगळी बांधणी आहे, वेगळी धाटणी आहे, माझे विचार वेगळे आहे. अंदरून सगळं आलबेल, पण फक्त भाषणापुरतं, क्लिपपुरतं करायचं तेवढं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहे. आणि 20 वर्ष दिल्यानंतर तुम्हाला अजून किती लोक जनता देणार आहे? जनतेनं दिलं सोडलं म्हणून आता मग इथे पायात लोळून घेतलं आणि आमदारकी मिळवली. आमच्यावर काही फरक पडणार नाही, आमच्या कार्यकर्त्यावर फरक पडणार नाही, सामान्य माणसावरही फरक पडणार नाही.
किती मर्यादा आहे त्या प्रकारच्या आमदाराला हे आम्हाला माहिती आहे. म्हणून गंगाधरही शक्तिमान आहे. नक्कीच. तर आपण हे होते आमदार प्रवीण तायडे. बच्चू कडूंनी जो शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर या ठिकाणी अचलपूर मतदारसंघात जे आता राजकीय वातावरण तापलेले आहेत, या सविस्तर संदर्भात आमदार प्रवीण तायडे आपल्याला या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे अचलपूर मतदारसंघात आणखी या राजकारणाला कसे वळण मिळणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती.